नमस्कार, राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मासेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत जलसाक्षरता अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राठोड सर होते। या प्रसंगी मासेगाव प्रशालेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पाणी हेच जीवन सांगताना पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, पाण्याचे नियोजन करावे, पाण्याची बचत करावी याविषयी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले। भूगर्भातील आणि जमिनीवरील उपलब्ध जलसाठा योग्य पद्धतीने वापर करून पाणी बचत करावी। जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। जल है तो कल है, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर ही काळाची गरज असल्याचे क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांनी सांगितले। या प्रसंगी शालेय विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते। आम्ही गेल्या 1 वर्षापासून तुमच्या शाळा बघतो, तुमच्या शाळेचा परिसर बघतो। एक दिवस तुम्ही कोणी नसताना गेल्या वर्षी दिवाळी सुट्ट्यामध्ये इथं तुम्ही सगळ्यांच्या बाटल्या लावल्या होत्या। त्या बाटल्यात आम्ही व्हिडिओ शूटिंग काढलं आणि आम्हाला असं वाटलं हे व्हिडिओ शूटिंग काही चांगलं दिसणार नाही, पण आम्ही फेसबुकला टाकलं। बऱ्याचशा लोकांना कमेंट केली शाळा कुठली, मग आम्ही सांगितलं घनसावंगी तालुक्यातील मासेगावची शाळा आहे। पण लोकांना असं वाटतं झाडं जगता येतात। बघा, बऱ्याचशा गोष्टी आपण लाईकसाठी कमेंटसाठी करतो, पण बऱ्याचशा गोष्टी आपला फायदा पण झाला आणि बऱ्याच शिक्षकांसोबत आमचं काम चालू आहे, शाळेसोबत काम चालू आहे। आपला आदर्श अनेक शाळेने घेतला। आता जाताना बऱ्याच शाळेला मणी तरी चांगला आला, अनेक शाळेमधले आज झाडं जगलेली। मग आपण काय केलं, पाण्याचं नियोजन केलं आणि पाण्याचं नियोजन करत असताना आपण निसर्गाचं संवर्धन केलं। मग हा एक उपक्रम आपल्या शाळेनं फार चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे आणि जेव्हा विषयाच्या लेवलला किंवा जिल्हाधिकारी साहेबांच्या मीटिंगमध्ये आम्ही हा विषय मांडतो की बऱ्याचशा शाळा अशा आहे आपल्याकडे की त्या पाण्यावर काम करतात, बरोबर आहे का? परंतु आपल्या शाळेची गुणवत्ता आपण कशावर ठरतो? मुलांचा रिझल्ट, बरोबर आहे का? मुलांची गोष्ट। पण आता गव्हर्नमेंटने थोडं नियोजन बदललेलं आहे की शाळेची गुणवत्ता ही शाळेच्या परिसरामध्ये असली पाहिजे, शाळेची गुणवत्ता पाहिजे, बरोबर आहे की नाही? ती शाळेमध्ये मूल्य शिक्षण दिलं, आरोग्याच्या गोष्टीमध्ये असली पाहिजे। भले आम्हाला 4 मार्क कमी पडतील, बरे पक्के होणार नाही, पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये झाडं लावू, पाण्याचा वापर करू, कारण येणारा काळ हा थोडा खतरनाक आहे। पाणी एकदम पडतो, एकदम पाणी निघून जातो। आता आपण आपलं मासेगावचं उदाहरण बघितलं। आपलं मासेगाव हे सर्वात भूगर्भातली पाणी पातळी खोल गेलेलं गाव आहे। आपल्या गावामध्ये 40-60 फुटावर पाणी लागत नाही, डायरेक्ट 80-90 फुटापर्यंत पाणी लागतं। ज्यावेळेस तुम्ही मोठे होसाल मुलं आणि ज्यावेळेस तुम्ही मोठे बोर घेतात 200-250 फुटाला जर पाणी लागलं तर पाणी पिणार कसं तुम्ही? तर पाण्याची पातळी आपल्याला वाढवायची, बरोबर आहे का? म्हणजे आपण जसं मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये रिचार्ज टाकतो, मग बोलतो, पण रिचार्ज झालं पण रिचार्ज मारावं लागतं, बरोबर आहे का? तसंच जमिनीचं असतं, पण ते आम्ही गोष्टी समजून घेत नाही। तर ह्या सगळा खटाटोप बाबा याच्यासाठी चालू आहे की पाण्याबद्दल जलसाक्षर झालं पाहिजे। मग जलसाक्षर कोण झालं पाहिजे? की येणारी पिढी झाली पाहिजे, बरोबर आहे? आता आम्ही आमच्या जीवनापुरतं पाणी आहे, तोपर्यंत आम्ही म्हातारे होऊ, सर आम्ही सगळे म्हातारे होऊ, तोपर्यंत आम्हाला पाणी पुरतील। पण जेव्हा तुम्ही म्हातारे होसाल, मोठे होसाल, त्यात कदाचित पाणी राहणार नाही। कारण आम्ही पाणी बाटलीत आतापर्यंत पिलं नाही, कारण आता पाणी जर बाटली जर पाणी पिलं तर आम्हाला सर्दी होती, जारचं पाणी पिलं सर्दी होती का? काही दिवस जर आपण पाणी नाही पिलं तर आपण सुकले आणि सुकतो। जसं की झाडांना पाणी नाही भेटलं तर झाड ते सुकतात, तसंच आपल्याला जर पाणी नाही भेटलं तर आपण पण सुकून जातो। आपण सर्वात अगोदर शेतामध्ये जे ओढे असतात ते ओढे मोठमोठ्याला करायला पाहिजे, कारण की तिथून पाणी वाहतं आणि त्याच्यात पाणी ते मुरू शकतं। कारण की ते पाणी जर मुरलं तर तेच आपल्या आजूबाजूच्या ज्या विहिरी ते बोरांमध्ये तिथं ते पाणी जाऊ शकतं आणि मग तेच पाण्याची पातळी वाढू शकते। कारण की आपण जर खड्डे खांदले, ओढे जर आपल्या रानाच्या भोवती जर ठेवले तर आपल्या तेच ओढ्याचं पाणी, याचं पाणी, खड्ड्याचं पाणी आपल्या रानात, विहिरीला, बोराला भेटू शकतं आणि मग आपल्याला पाण्याची गरज जी लागते ती पाण्याची गरज आपण उन्हाळ्यात दूर करू शकतो। कारण की आपल्या गावामध्ये काही
आजूबाजूच्या गावामध्ये पण नाही का टँकरची गरज लागते, कारण की उन्हाळ्यात कुणाला पाणी भेटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे की आपण पावसाळ्यात जर पाऊस पडला तर आपण त्याचा नुसता आनंद घेतो, पण ते ओढे खांदत नाही, कोणी खड्डे खांदत नाही. तर तेच मोठा प्रश्न आहे की आत्ताच जर आपण आनंद घेतला तर पुन्हा उन्हाळ्यात आपल्याला तसंच करावं लागतं. त्याच्यामुळे नाही का आपण खड्डे खांदायला पाहिजे, पुन्हा पाण्याचा कमीत कमी वापर करायला पाहिजे, पाण्याचा बचाव करायला पाहिजे, कारण की पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्यालाच नाही तर सर्व प्राण्याला झाडांना सगळ्यांना पाणी लागतं, कारण की आपण मानव आहेत. आपल्याला मोर क्रॉप माइक्रो इरिगेशन का काम हो, पानी बचाने का अभियान हो, पानी के प्रति सामान्य से सामान्य नागरिक सजग भी बने, संवेदनशील भी बने. जल संचय का ये अभियान जन सामान्य का अभियान बनना चाहिए. आपण इतके निष्ठ आहोत कारण की आपण आपलंच पाहतो, बाकीच्या प्राण्याचं पाहत नाही. देवाने फक्त आपल्यालाच बुद्धी दिलेली आहे की कारण की प्राण्याचं पण आपल्यालाच बघायचं, पण आपण आपलंच बघतो आणि आपण नाही का कमीत कमी पाण्याचा वापर केला पाहिजे. धन्यवाद. माझे नाव भक्ती. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासेगाव येथे इयत्ता 8वीमध्ये शिकते. तर मी आज पाण्याविषयी बोलणार आहे. पाणी आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण की आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी किंवा कोणत्याही कामासाठी पाणी लागतं. आपण नाही का जो पाऊस पडतो ना ते पाणी आपण जिरवायला पाहिजे, तर काही लोक पाणी न जिरवता दुसऱ्याच्या रानात काढून देतात. आपण आपल्याच रानात पाणी जिरवायला पाहिजे, कारण की ते आपल्या पुढच्या पिढीला जर त्यांनी तिथं बोर खाल्ला तर त्यांना पाणी लागू शकतं. शिवाय आपलं जीवन नाही, कारण की जल हेच जीवन आहे. आपण पाऊस पडल्यानंतर आपल्या छतावरून पाणी खाली साठवलं पाहिजे व पाणी जपून वापरलं पाहिजे. आपण पाणी आणल्यानंतर आपण कुठेही पाणी सांडतो तर ते पाणी न सांडता एखाद्या झाडाला टाकलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी अक्षरा शिवाजी आनंद, जिल्हा परिषद मासेगाव शाळा इथे इयत्ता 8वी शिकते. मी पाण्याविषयी तुम्हाला माझं मत व्यक्त करणार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी लागतं. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत पाणी लागतं. इस योजना के अंतर्गत गांव के लोग झाड लावलं तर त्या झाडाला आपण पाणी देऊन ते झाड वाढू शकतो आणि ते झाड वाढल्यानंतर ते आपल्याला ऑक्सिजन देतं, फळं फुलं देतात. मग आपण त्याच्यावर आपली जिंदगी काढू शकतो. पाण्याशिवाय काहीच नाही. जलाविषयी काही माझं मत मांडणार आहे. जर आपण झाडाला पाणी दिलं तर झाड वाढतं व झाडामुळेच पाऊस पडतो. जर समुद्रामध्ये पाणी तापलं तर त्याचीच वाफ होते व ते ढगात जाते. जर ढगाला गार वारा लागला तर त्याचाच पाऊस पडतो व आपण खड्डे खांदले पाहिजे आणि जमिनीत पाणी मुरवलं पाहिजे, कारण की आपली पुढची पिढी जी येणार आहे त्या पिढीला आपल्याला पाणी पुरलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सार्थक. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासेगाव येथे शिकतो, 7वी शिकतो. आपण जर उन्हाळ्यात खड्डे खांदून पाणी जर अडवलं, वड्यामधले बंधारे बांधले तर आपल्याला उन्हाळ्यात पाणी पुरेल. धन्यवाद. सोनल कैलास आनंदे. मी आज पाण्याविषयी बोलणार आहे. आपल्या पृथ्वी तलावर 71% पाणी आहे. ते सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. आपण पाणी अडवलं पाहिजे. पाण्याविना जीवन अधुरं आहे. आपण जर झाडांना पाणी घातलं तर झाडापासून आपल्याला ऑक्सिजन, फळे, फुलं सगळं मिळतं. पाणी सगळ्या सजीवांना पाणी पिण्यासाठी लागतं. आपण उठल्यापासून ते झोपेपर्यंत आंघोळीला, भांडे धुवायला, दात घासायला, सगळ्या कामाला मत सादर करणार आहे. पहिल्यांदा बोर खाल्ले तर खूप लवकर पाणी लागायचं, पण आता पाणी खूप खोल खाल्लं तरी पाणी लागत नाही, कारण की आताच्या पिढीत पाणी जिरतच नाही. कारण आताचे लोक आपलाच विचार करतात, दुसऱ्यांचा विचार करत नाही. व आपण पाणी जिरवलं पाहिजे, कारण की पुढच्या पिढीला आपल्याला ते पाणी पोहोचेल.